मला आनंद आहे की तुम्ही ते सगळे प्रश्न विसरलात. मी विसरले. मी तर बघतही नाहीये. सगळं काही लिहिलंय पण मी त्याच्याकडे पाहणार नाहीये. आपण जगत नाही आहोत. तुम्हाला वाटतं का की आयुष्याचा वेग आपल्याला मागे टाकतोय आणि आपण फक्त श्वास घेणं सुद्धा विसरतोय? मला वाटतं ते श्वास घेत आहेत, नाहीतर ते कुठेतरी दुसरीकडेच असते. कारण तुमच्या या नाटकात तुम्हीच दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, सर्व काही तुम्हीच आहात. ते मूर्ख नाटक तुमच्या पद्धतीनं चालायला हवं. आता मी भरकटतीये. नाही, हा एक संवाद आहे. तुम्ही तो हवा तिथं नेऊ शकता. असा कोणता विचार आहे जो झोपण्यापूर्वी तुमच्या मनात सतत येतो असं तुम्हाला वाटतं? लोक येतात आणि विचारतात, सद्गुरू झोपायचं कसं? मी म्हणतो, अरे देवा, जर तुम्ही झोपूही शकत नाही तर आयुष्यात काय कराल? जगातली सर्वात सोपी गोष्ट आहे झोपणं. ही जगातली एक गंभीर समस्या बनली आहे. जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा मी फक्त झोपत नाही, मी मेल्यासारखा पडतो. आणि कधी कधी स्वप्नांचा पाठलाग म्हणजे यश, पण बऱ्याच वेळा त्याचा अर्थ अपयश पाहणे असाही असतो. मी माझ्या अपयशांबद्दल बोलू का? हो नक्कीच. तर काही काळानंतर माझ्या वडिलांनी विचारलं, आई होणं कसं वाटतंय? आणि मी म्हणाले, हा मिलाफ आहे, आनंद आणि काळजी या दोन्हींचा. काळजी करणारा पालक हा चांगला पालक नसतो. मला खूप आनंद झाला की मला मुलगी झाली, मुलगा नाही. कारण जेव्हा मी 10 वर्षांचा होतो तेव्हा मी सर्व प्रकारच्या गोष्टी करायचो. मग मी विचार केला की जर माझ्या मुलाने असं काही केलं तर मी ते कसं हाताळणार. सुदैवाने ती मुलगी होती. तिने कधीही त्या गोष्टी केल्या नाहीत. जननं सुखदं मरणं करुणं मिलनं मधुरं स्मरणं करुणं कालवशादिह सकलं करुणं समयाधिपते अखिलं करुणं. Namaskaram, all of you. Namaskaram. Yeah, I said namaskaram. मला वाटलं तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये. Namaskaram to you, ma'am. नमस्कार. Please. ठीक आहे. तर या मंचावर येण्यापूर्वी मला तुमच्याशी संवाद साधण्याचा सन्मान मिळाला आणि एक गोष्ट जी सद्गुरूंजींनी मला सांगितली, प्रश्न विसरून जा, आपण फक्त संवाद साधूया. आणि मी लगेच निश्चिंत झाले, कारण मी सर्व हुशार, बुद्धिमान असे प्रश्न तयार करून येऊ शकते. मला आनंद आहे की तुम्ही ते सगळे प्रश्न विसरलात. मी विसरले. मी तर बघत सुद्धा नाहीये. तिथं सगळं लिहिलंय पण मी तिकडे बघणार नाहीये, कारण मग मी खरा संवाद साधण्याची संधी गमवेन. कदाचित काही शंका ज्या माझ्या आयुष्यात आहेत, किंवा असे काही प्रश्न जे कदाचित मी या विश्वाला विचारेन. मला खरोखर यावर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. मला नेहमीच असं वाटतं की स्त्रिया म्हणून आमच्यासाठी खूप सारे नियम आहेत, खूप जास्त दबाव आहे, खूप जबाबदाऱ्या आहेत. आम्ही कसं असावं याबद्दल बरीच मतं आहेत. आम्ही कसं वागलं पाहिजे, गोष्टी कशा केल्या पाहिजेत. मला हा पाहिजे शब्द आवडत नाही, पण तो संभाषणात वारंवार येतोच. पण मला वाटतं की आजच्या स्त्रिया प्रगती करत आहेत, विकसित होत आहेत, शिकत आहेत. तुमच्या दृष्टिकोनातून मला हे जाणून घ्यायचंय. तुम्हाला काय वाटतं की आज स्त्रिया कुठे आहेत खऱ्या अर्थाने? बऱ्याच जणी इथं आहेत. बरं, पहा, आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि या वस्तुस्थितीचं कौतुक केलं पाहिजे की जीवन, किमान शारीरिकदृष्ट्या, जीवनाचा शारीरिक भाग स्त्रियांसाठी आज जितका चांगला आहे तितका पूर्वी कधीच नव्हता. नाहीतर या पृथ्वीवर एक स्त्री म्हणून जगणं कठीण होतं, अत्यंत कठीण. शारीरिकदृष्ट्या मी म्हणत आहे. आज विविध प्रकारच्या सुखसोयी, तंत्रज्ञान आणि अनेक गोष्टींमुळे पुरुष आणि स्त्री यांच्यातील शारीरिक विषमतेची दरी मिटवून मैदान बरोबरीचं केलं आहे. ते यामुळे
की या 21व्या शतकात आपल्याकडे जे काही उपलब्ध आहे, मला वाटतं की एका स्त्रीसाठी आयुष्य पूर्वी कधीही इतकं सुसह्य आणि सोपं नव्हतं जितकं ते आज आहे. तुम्ही सर्व महिलांनी हे साजरं करायला हवं, हो ना? मी फक्त अंतराळयान, संगणक, तंत्रज्ञान अशा गोष्टींबद्दल बोलत नाहीये. त्या गोष्टी नक्कीच आहेत, या मोठ्या गोष्टी आहेत. पण मी खूप साध्या गोष्टींबद्दल बोलतोय. तुम्ही नळ चालू केला की पाणी येतं. ही काही लहान गोष्ट नाहीये. नाहीतर एक बादली पाण्यासाठी तुम्हाला 2 मैल चालावं लागेल, बरोबर? दुर्दैवाने अजूनही लोकसंख्येच्या काही भागासाठी परिस्थिती तशीच आहे. पण एका मोठ्या वर्गासाठी आपण या गोष्टीला गृहीत धरलंय की तुम्ही नळ चालू केला तर पाणी येईल, टॉयलेट फ्लश केलं तर सर्व काही साफ होतं. या लहान गोष्टी नाहीयेत. आपण हे गृहीत धरलंय. जरा विचार करा, ज्यांच्याकडे अशा सोयी नाहीयेत त्यांना रोज काय करावं लागत असेल. तर जीवन पूर्वीपेक्षा चांगलं आहे, पण आपल्या अनुभवात आपल्याला ते अद्भुत बनवायचंय. ते महत्वाचं आहे. आपल्या व्यवस्थेत ते पूर्वीपेक्षा उत्तम आहे. आपल्या अनुभवात आपण ते अद्भुत बनवलंय का? दुर्दैवानं मला असं वाटत नाही. आपण ते अद्भुत बनवलं पाहिजे. व्यवस्था इतकी चांगली असेल तर आपला अनुभव अद्भुत असायला हवा, नाही का? आपला अनुभव व्यवस्थेवर अवलंबून नसला पाहिजे. पण जर आवश्यक सोयी नसतील तर तुमचं संपूर्ण जीवन छोट्या छोट्या गोष्टीत निघून जातं. आज त्या सर्व गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. एखादी व्यक्ती स्वतःच्या आत कशी आहे हे महत्वाचं आहे. त्याची काळजी घेतलीच पाहिजे. पण मला वाटतं आपण त्यावर पुरेसं लक्ष केंद्रित केलं नाहीये. महिलांनो, एकत्र येऊन काहीतरी शिकण्याची इच्छा असणं छान आहे, पण शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं असावं. How to be? How am I right now? फक्त इथं बसून श्वास घेण्याचा माझा अनुभव कसा आहे. जर तुम्ही हे बदललं नाही तर तुम्हाला राजवाड्यात ठेवलं तरी तुम्ही दुःखी राहाल. राजवाड्यात राहणाऱ्या अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, हो ना? असं इतिहासात घडलंय, फक्त आजच नाही, नेहमीच. कारण मानवी अनुभव हा आतून निर्माण होतो. जर तुम्ही या एका गोष्टीची काळजी घेतली तर मग आपण निर्माण केलेल्या बाह्य गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. कारण आज आपण सुखसोयी आणि आनंदाच्या शोधात जे काही निर्माण केलंय त्यांची मोठी किंमत या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला मोजावी लागली आहे. एका सूक्ष्म जीवापासून ते गांडुळापर्यंत, कीटक, पक्षी, प्राणी, झाडे, प्रत्येकानेच खूप मोठी किंमत चुकवली आहे. मी म्हणेन की फक्त हा हॉल बांधण्यासाठी कितीतरी कृमी, कीटक आणि इतर जीवांचा संहार झालाय, जे आपल्या जीवनाचा पाया आहेत. तर जेव्हा आपण अशा प्रकारे पृथ्वी जाळत सुटलोय तेव्हा तो किमान उत्सवाचा अग्नी असायला हवा, एखाद्या चितेचा अग्नी नसावा. कारण बहुतेक लोकांना तुम्ही रस्त्यावरून जाताना पाहिलं तर ते अंत्ययात्रेत चालल्यासारखे दिसतात. ते त्यांची ड्रीम कार चालवत असतात. मला ते आनंदाने गाडी चालवताना दिसत नाहीत. गाडीत सोडलेली असेल तर मग तो अपवाद असेल. बहुतेक लोक ड्रीम कारमध्ये बसूनही वैतागलेले असतात. आणि समजा चेन्नईच्या ट्रॅफिकनं तुम्हाला अडकवून ड्रीम कारचा आणखी थोडा वेळ आनंद घेण्याची संधी दिली तर तुम्ही रागानं डोकं फिरवून घेता. तर मी म्हणतोय की हे बदलायची गरज आहे. भौतिक जीवन यापूर्वी कधीही इतकं चांगलं नव्हतं. बाकीचं आपण अद्भुत बनवलं पाहिजे, नाही का? आणि मला याच मुद्द्यावर थोडं बोलायचंय. तुम्ही म्हणालात की जरा महिलांचा विषय बाजूला ठेवूया, फक्त कसं असावं हे शिकलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का की आपण सगळे फक्त एकाच दिशेने धावतोय आणि धावत असताना आपण श्वास सुद्धा घेत नाही आहोत, जगत नाही आहोत? तुम्हाला वाटतं का की धावपळ आपल्याला मागे टाकत आहे? मग ते तारुण्य असो, प्रौढावस्था किंवा अगदी मला माहित नाही असा वेग जो आपल्याला सतत स्वतःशीच स्पर्धा करायला लावतोय आणि आपण श्वास घ्यायलाही विसरतोय. मला वाटतं की ते श्वास घेत आहेत, नाहीतर ते कुठेतरी दुसरीकडेच असते. मला समजतंय की तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय. ते त्यांच्या श्वासाचा आनंद घेत नाहीयेत, नक्कीच घेत नाहीयेत. कारण बहुतेक लोकांना माहीतच नसतं की ते श्वास घेत आहेत. ते श्वास घेत आहेत की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरांना तपासावं लागतं. हे यामुळे आहे की मूलभूतपणे तुमचं जीवनावरचं लक्ष उडालं आहे. तुमचं लक्ष तुमच्या मानसिक गोंधळावर आहे. तुम्हाला वाटतं की तुमच्या डोक्यात जो काही मूर्खपणा चाललाय तेच जीवन आहे. ते जीवन नाहीये, ते तुमचं नाटक आहे.
स्वतःचं नाटक कसं चालवायचं हे तुम्हाला माहीत नाहीये. मग स्वतःचं जीवन कसं चालवायचं हे तुम्हाला कसं समजणार? कारण तुमच्या नाटकात तुम्हीच दिग्दर्शक आहात, निर्माते, सहकलाकार, सर्व काही तुम्हीच आहात. ते मूर्ख नाटक तुमच्या पद्धतीनं चाललं पाहिजे. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात जाता तेव्हा तुम्ही एक गोष्ट कराल, मी एक गोष्ट करेन. तुम्ही कदाचित असं काही कराल जे मला आवडणार नाही, तो कदाचित असं काही करेल जे मला नको असेल. इथे हजारो लोक आहेत, ते जगात अनेक गोष्टी करतील, पण तुमच्या आतमध्ये मात्र तुमचं नाटक तुमच्या मनासारखं घडत नाहीये. तुम्ही एक वाईट अभिनेता, वाईट निर्माते, वाईट दिग्दर्शक, प्रत्येक गोष्टीत वाईट आहात. हे ठीक करण्याची वेळ आली आहे, नाही का? किमान तुमचं नाटक, किमान तुमचं स्वप्न तरी नीट चालायला हवं. बरं, मी नक्कीच असं म्हणू शकते की काही दिवस असे असतात जेव्हा मी एका ऊर्जेने जागी होते आणि ते अद्भुत असतं, आणि काही दिवस असतात की हो, त्या दिवशी सूर्य उगवलेला असतो, तो दिवस ना. माझ्यासाठी सूर्य नेहमीच चमकत असतो. मला आयुष्याकडे तसं पाहायला आवडतं. हो, सूर्य चमकत असतो, आणि जरी ढग आले तरी जेव्हा सूर्य परत येतो तेव्हा त्या प्रकाशाचं कौतुक करायला शिकायला मिळतं, बरोबर? तर मला आयुष्याकडे असं पाहायला आवडतं. पण मी माझ्या अनुभवातून, मी आज ज्या टप्प्यावर आहे, मी एका 3.5 वर्षाच्या मुलीची आई आहे, आणि ती माझ्या आयुष्याचा आनंद आहे. पण मी सतत खूप काळजीत असते. तर काही काळानंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं, आई होणं कसं वाटतं? मी म्हणाले, हे आनंद आणि काळजी या दोन्हींचं मिश्रण आहे. मी एक चांगली आई आहे की नाही याची मी नेहमीच काळजी करते. मी एक पुरेशी चांगली आई ठरतीये का? मी योग्य गोष्टी बोलत आहे का? आज मला किंवा कोणत्याही पालकाला तुमचा काय सल्ला असेल? कारण मुलं खूप गोंडस असतात, ती खूप उत्सुक असतात, आनंदाने जगतात, सगळ्यात मिसळतात, पण किमान सुरुवातीची काही वर्ष तरी ती तुमच्याकडून जीवन शिकतात, आणि अर्थातच स्वतःहून सुद्धा. पण आपण एक चांगले पालक आहोत की नाही याची काळजी करणाऱ्या पालकांना तुमचा काय सल्ला असेल? काळजी करणारा पालक हा चांगला पालक नसतो. मला नाही वाटत की तुम्ही काळजी बाजूला काढू शकता. म्हणजे तुम्ही पण मान्य कराल. नाही, मी त्या मुद्द्यावर येतो. मला खूप आनंद झाला की मला मुलगी झाली, मुलगा नाही. कारण जेव्हा मी 10 वर्षांचा होतो तेव्हा मी अनेक गोष्टी करायचो. जेव्हा मी विचार केला की जर माझ्या मुलाने असं काही केलं तर मी ते कसं हाताळणार, सुदैवानं ती मुलगी होती. तिने कधीही तशा गोष्टी केल्या नाहीत, आणि त्या पूर्णपणे भयानक गोष्टी होत्या. बऱ्याच वेळा धोकादायक, खूपच धोकादायक, पण मला कोणी रोखू शकलं नाही. तर जेव्हा तुम्ही म्हणालात की मला आयुष्याकडे तसं पाहायला आवडतं, ते तुमच्या आयुष्यातून काढून टाकलं पाहिजे. जीवनाबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य जसं आहे तसं पाहणं, माझ्या, तुमच्या किंवा इतर कोणाच्या पद्धतीनं नाही. हीच तर समस्या आहे. या हॉलमध्ये 1000 जग आहेत. प्रत्येकाच्या डोक्यात स्वतःचं स्वतंत्र जग आहे, आणि एका टप्प्यावर ते एकमेकांवर आदळणार. हे खूप महत्त्वाचं आहे की आपण जीवन आहे तसं पाहिलं पाहिजे. तुम्ही जीवन आहे तसं पाहिलं तरच जीवनातून सहजपणे मार्ग काढू शकाल. मी माझ्या पद्धतीने पाहिलं तर मी तुमच्या भिंतींवर आदळेन, तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिलं तर तुम्ही माझ्या भिंतींवर आदळाल. नाही, आपण ते जसं आहे तसं पाहिलं पाहिजे. आपल्याला डोळे दिले आहेत ते काहीतरी पाहण्यासाठी नाही, जे आहे ते पाहण्यासाठी दिलेत, हो ना? मग ते आहे तसं स्वीकारायचं. नाही, यातून काही तत्वज्ञान बनवू नका. ती एक सक्रिय जीवन प्रक्रिया आहे. तिथं जे आहे ते तुम्ही पाहायला हवं. तुम्ही असा विचार करू नका की अरे ते खूप छान आहेत, सुंदर आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, कुरूप आहेत. नाही, तिथे जे काही आहे फक्त तेच तुम्ही पाहिलं पाहिजे. मी म्हणतोय, तुमचे डोळे एका कॅमेऱ्यासारखे आहेत असं समजूया. कॅमेऱ्यानं तिथे जे आहे तेच टिपलं पाहिजे, त्याने स्वतःहून त्यात काही फोटोशॉप करू नये. तर आत्ता सध्या तुम्ही तुमच्या स्मृतींनी कलुषित झाला आहात, म्हणून तुम्ही जे काही पाहता ते तुम्ही फोटोशॉप कराल. मला हे पाहायला आवडेल. मी फिल्टर लावेन. हे फोटोशॉपपेक्षा जास्त आहे. फिल्टर फक्त रंग बदलतो, तुम्ही रूप, आकार, सर्व काही बदलू शकता. मग मी तुम्हाला विचारलेल्या पालकत्वाच्या सल्ल्याबद्दल काय? पहा, जेव्हा तुम्हाला मूल होतं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे ही कल्पना सोडून द्या की तुम्हाला त्याला काहीतरी शिकवायचंय. मला माहित आहे की तुम्ही एक अद्भुत स्त्री आहात, पण तुमच्यात आणि तुमच्या 3.5 वर्षांच्या मुलीमध्ये तिचं नाव काय आहे? राहा. तुमच्यात आणि तिच्यामध्ये कोण जास्त आनंदी आहे? ती. मग जीवनासाठी सल्लागार कोण असलं पाहिजे? ती. मग तुमच्याकडे तिला शिकवण्यासारखं काय आहे? तुम्ही ऐकलं पाहिजे. हे खरंय.
मूल कसं आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे, कारण मूल तुमच्यापेक्षा जीवनाच्या खूप जास्त जवळ असतं. तर तुमचा माझ्यासाठी सल्ला हा आहे की तिला कोणताही सल्ला देऊ नका, तर तिच्याकडून घ्या. जीवन म्हणून कसं असावं हे तुम्ही शिकलं पाहिजे, कारण ती फक्त जीवन आहे. तुम्ही एक मेंटल केस बनून जाता. हो मी हे तुम्हाला बोलत नाहीये. हो अर्थातच. प्रत्येक मनुष्य, हो मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. ते सगळे मानसिक रुग्ण आहेत. त्यांचं स्वतःचं चालू असतं. ते स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतात. जर तुम्ही स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहताय तर त्याला भ्रम म्हणतात, त्याला मानसिक आजार म्हणतात. जर तुम्ही या निकषांनुसार गेलात तर खरोखर 99% लोकसंख्येला मनोरुग्णालयात पाठवायला हवं. पुरेशी मनोरुग्णालय नसल्यानं आपण त्यांना मोकळं सोडतो. पण मी म्हणतोय ते सगळे जेव्हा लहान मुलं होती, जेव्हा ते 3.5 वर्षांचे होते, अगदी 5, 6, 7 वर्षांपर्यंत ते असे आनंदाने उसळणारे होते. तुम्ही त्यांना शांत बसवू शकत नाही. ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना माहीत आहे, तुम्हाला दुःखी करण्यासाठी एखाद्याला खूप प्रयत्न करावे लागत होते. आज तुम्हाला आनंदी करण्यासाठी कोणाला तरी खूप प्रयत्न करावे लागतात. हे खूप कठीण आहे. मी तुम्हाला एक जोक सांगू का? नक्की सांगा. चालेल ना? हो अर्थातच. एक दिवस शंकरन पिल्लई त्याच्या घराच्या पाठीमागच्या अंगणात बसला होता, वैतागलेला आणि दुःखी. त्याचा शेजारी तिथे आला आणि म्हणाला, अरे काय अडचण आहे? चेहरा असा जगबुडी झाल्यासारखा का करून बसलायस? तो म्हणाला, बरं का, त्या बायकांच्या नेहमीच्या प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं. तो म्हणाला, काय होतं ते? तो म्हणाला, माझी बायको आली आणि तिने मला विचारलं, जेव्हा मी म्हातारी, जाडी आणि कशी तरीच दिसेन तेव्हा पण माझ्यावर प्रेम करशील ना? तर तो शेजारी म्हणाला, अरे ती काही अडचण नाहीये, तुला फक्त हो मी करेन एवढंच बोलायचंय. तो म्हणाला, मला माहितीये, पण मी तयार आहे असं म्हणालो. मी आता आपण ज्या युगात राहतोय म्हणजे इंटरनेट युगाकडे वळणारे, तिथे सहज उपलब्ध असणाऱ्या विविध मतांबद्दल तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायची मला खूप उत्सुकता आहे. मी कोणाच्याही मतामुळे घडलेलो नाहीये. काही लोक म्हणतात तुम्ही देव आहात, मी त्यानं प्रभावित होत नाही. काही लोकांना वाटतं मी सैतान आहे, मी त्याची पर्वा करत नाही, कारण मी जो आहे तो आहे. मला माहीत आहे की मी नक्की काय करत आहे. प्रत्येक पाऊल, श्वास, कृती माझ्यासाठी जाणीवपूर्वक असते. त्यामुळे मला जे करायचं आहे ते मी करतो. पण बाकीच्यांसाठी ही समस्या आहे. पहा, पहिली गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे लोकांना हे समजायला खूप कठीण आहे. अशा जागी पोहोचण्यासाठी खूप शिस्त लागते. जर मी इथे तुमच्यासोबत बसलोय, जर तुम्ही माझ्यासोबत इथे 20, 30, 40 वर्ष जरी बसलात तरी मी तुमच्याबद्दल कोणतंही मत बनवणार नाही. कारण ज्या क्षणी मी एखादं मत बनवतो त्या क्षणी माझ्या कार्याचा पराभव होतो. माझं कार्य मानवी परिवर्तनाचं आहे. जर मी म्हणालो आलिया अशीच आहे, मग मी स्वतःचंच कार्य नष्ट केलंय. माझं कार्य हे पाहणं आहे की मानवांमध्ये परिवर्तन होऊ शकतं. याने फरक पडत नाही की ते कोण आहेत, कुठून आलेत. जर ते इच्छुक असतील तर ते स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतात. म्हणूनच मी स्वतःला अत्यंत कठोर शिस्तीत ठेवलंय. जे लोक माझ्यासोबत 30-40 वर्षांपासून आहेत, रोज माझ्या भोवताली काम करत आहेत, त्यांच्या बाबतीत मी कोणतंही मत बनवलेलं नाहीये. जेव्हा मी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा ते या क्षणी जसे आहेत तसे त्यांच्याकडे पाहतो. यासाठी खूप काम करावं लागतं. हे असं काम आहे जे प्रत्येकाने केलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्याकडे पाहता तेव्हा तुम्ही ते आज कसे आहेत हे पहा, काल ते काय करत होते त्यावरून नाही. पहा, अनेक कंपन्यांसाठी आम्ही हे बदलत आहोत. आम्ही त्यांच्या परिभाषा बदलतोय. त्याला काय म्हणतात बरं? त्यांचं मिशन. मानव संसाधन, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. मी त्यांच्यासाठी हे नाव बदलत आहे. याला ह्युमन पोटेन्शियल म्हणतात. कारण एक मानव हे एक पोटेन्शियल आहे. तुम्ही त्याचं पूर्ण क्षमतेपर्यंत संगोपन करू शकता का हे पहा. मी म्हणतोय तुमचा अपमान करत नाहीये. तुम्ही खूप चांगल्या अभिनेत्री आहात. समजा या चेन्नई शहरात हजारो संभाव्य आलिया असू शकतात, पण त्या कधीही तशा बनू शकणार नाहीत, कारण कोणीही त्यांच्या गुणांचं संगोपन केलं नाहीये. त्यांच्यासाठी तशी परिस्थिती नव्हती. अगदी बरोबर. हो, त्या शक्यतेला आवश्यक ते संगोपन मिळत नाही. तर हे प्रत्येक क्षेत्रात आहे, या जगात प्रत्येकासाठी. आत्ता आपण जे कोणी आहोत ते आपल्यासोबत योग्य वेळी घडलेल्या अनेक गोष्टींमुळे आहोत. आपल्या स्वतःच्या क्षमता तर आहेतच, पण तरीही आपण ज्या काळात आहोत त्यात काय घडतं. तुम्ही 1000 वर्षांपूर्वी इथे असता तर अभिनेत्री नसता, तुम्ही दुसरं काहीतरी असता. तर मी म्हणतोय की अनेक गोष्टी आपलं संगोपन करतात. जर हेच संगोपन आपण प्रत्येकाला देऊ शकलो, यालाच तुम्ही समान संधी म्हणता.
आपण मानवांमध्ये कधीही समानता आणू शकत नाही, पण आपण समान संधी आणली पाहिजे. तर आत्मपरिवर्तन ही ती शक्यता आहे. आज तुम्ही कोणीही असा, तुमची इच्छा असेल तर मी हे पाहीन की उद्या तुम्ही स्वतःच्या आत एक अद्भुत मानव असाल. तर मी माझ्या सोबतच्या कोणाबद्दल कधीही मत बनवत नाही. जरी मी त्यांना 20, 30, 40 वर्षांपासून ओळखत असलो तरी मी मत बनवत नाही. यासाठी विशिष्ट शिस्त गरजेची आहे. प्रत्येकानं यावर काम केलं पाहिजे, कारण ज्या क्षणी तुम्ही एखादं मत बनवता तेव्हा त्या मानवाला तुम्ही बंद केलंय. हे एखाद्या थडग्यासारखं आहे, बंद केलेलं. कोणतीच शक्यता नाही. मानव एक शक्यता आहे. मानव एखादा रिसोर्स नाही. रिसोर्स म्हणजे त्याचे काही ठराविक गुणधर्म आहेत. एक प्रकारे तुम्ही त्याचं शोषण करू शकता. शक्यतेला संगोपन द्यायचं आणि हे पाहायचं की ती कुठे जाईल. हाच जीवनाचा रोमांचक भाग आहे. लोक एका वेगळ्या प्रकारे येतात. जर तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं तर तुम्ही पाहाल की 3, 4, 5, 10 वर्षात ते विलक्षण बनले आहेत. हेच तर याचं सौंदर्य आहे. घरात मुलाचं संगोपन करण्यात, त्याला मोठं करण्याचं हेच तर सौंदर्य आहे. कारण ते काहीच नाहीये. 2 पेशी. सुरुवात करण्यासाठी फक्त 2 पेशी. आज ती 3.5 वर्षांची आहे. पुढे काय ते आपल्याला माहीत नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की आज कुठेतरी हे संगोपन बाजूला ठेवून दिलंय? पूर्वी जे लोक आपल्यासाठी महत्वाचे असायचे, फक्त त्यांचीच मतं आपण गंभीरपणे घेत होतो आणि मानत होतो, कारण ते आपल्यासाठी महत्वाचे असायचे. आता सर्व प्रकारचे लोक तुमच्यावर कमेंट करत आहेत. हो, पण पहा, याचा एक फायदा असा आहे की समजा तुम्ही शेजारी राहत होता 100 वर्षांपूर्वी. हो, ते 5 लोक, तुमचे आई, वडील, काकू आणि शेजारचा एखादा खोडकर, त्यांच्या मतांपासून तुम्ही सुटू शकत नव्हता, कारण ते समोरच असायचे. बरोबर. आज कोणीतरी तुमच्याबद्दल टिंबक्टूवरून कमेंट करतंय. तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकता. हो, हे किती चांगलं आहे ना? म्हणजे तुम्ही म्हणताय की त्या भिंतीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्या. खरं तर एक भिंत उभी करा. नाही, तुम्हाला भिंत उभी करण्याची गरज नाही. मी म्हणतोय की जो माणूस तुमच्याबद्दल फालतू बकवास करत आहे तो काही येऊन तुमच्या शेजारी बसणार नाहीये. मग तुम्ही कशाची काळजी करताय? तुम्ही जे बघताय ते तसं नाहीये. हो, त्यामुळे त्याची काळजी करू नका. आणि जर तुम्ही ते पाहिलं, कदाचित तो माणूस अस्तित्वातही नसेल. तो कदाचित एक ऑनलाईन अस्तित्व असू शकतो, एखादा बॉट असू शकतो. हो, तुम्हाला माहित नाही. फक्त दुर्लक्ष करा. खरे, पुढे जायचं. पण मी सांगतोय, गाढव जरी बोलत असेल तरी ऐका, कारण कधी कधी गाढव हुशारीच्या गोष्टी बोलतो. They do. ते बोलतात, तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला ते बरं का सत्य मानण्याची गरज नाही, पण तुम्ही ऐकलं पाहिजे. मला वाटतं तुम्ही सांगितलेली एक गोष्ट माझ्या सोबत राहिली, ती म्हणजे तुम्ही जे आहे ते पाहताय त्याची फोटोशॉप कॉपी समोर आणू नये आणि शक्यतो त्याचा सामना करा. जे आहे ते आहे. हे पहा, जीवन काही सामना नाहीये. ही काही समस्या नाहीये जिला हाताळायचंय. हे असं आहे की बघा, हे आजकाल सामान्य झाले. अरे, आपण त्याचा सामना करू, ते सांभाळून घेऊ. सध्या लोक एकमेकांशी असंच बोलतात. कारण त्या सगळ्यांना वाटतंय की ते टार्झन किंवा फॅन्टम आहेत. ते नाहीत. ते सतत विचार करतात, चला लढूया. तुम्ही का लढत आहात? कशाशी लढत आहात? जर तुमचं मार्गक्रमण चांगलं असेल तर तुम्ही कोणत्याही घर्षणाशिवाय या जगातून सहज पुढे जाऊ शकता, नाही का? जर तुमची मार्गक्रमणाची कौशल्ये चांगली असतील तर, जर तुम्ही एक वाईट दिशादर्शक आहात, प्रत्येक गोष्टीवर जाऊन आदळताय, मग तुम्हाला वाटेल की स्नायू मजबूत केले पाहिजेत. जीवनातली काही क्षेत्र आहेत जिथं कदाचित या गोष्टी गरजेच्या असतील, पण बहुतेक लोकांना कोणत्याही लढ्याची गरज नसते. भांडणात न पडणं यातच तुमची बुद्धिमत्ता आहे, नाही का? हो ना? तुम्ही कधीच भांडणात पडत नाही ही एक बुद्धिमान गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या भांडणात पडून जिंकलात याला काही अर्थ नाही. तुम्ही कधीच भांडणात पडला नाहीत ही चांगली गोष्ट आहे. जरी प्रत्येकजण तुमच्याशी भांडण उकरून काढायचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भांडणात पडला नाहीत. ते त्यांच्या बाजूने लढत आहेत. ती त्यांची समस्या आहे. तुम्ही भांडणात सामील झाला नाही तर तुम्ही त्यात पडणारच नाही. तुम्हाला माहित आहे का की जितोने एक गोष्ट यशस्वीपणे केली आहे, ती म्हणजे त्यांनी अनेक तरुणांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम केलंय. आणि कधी कधी स्वप्नांचा पाठलाग करण्याचा अर्थ यश, पण बऱ्याच वेळा त्याचा अर्थ अपयशी ठरणे असा असतो. मला अपयशाबद्दल थोडं बोलायचंय. मी सुद्धा माझ्या अपयशांबद्दल बोलू शकतो. हो, प्लीज, नक्की सांगा. मला वाटतं आपल्याला अपयशाची भीती वाटते. ती अगदी आत्ता सुद्धा. माझी मुलगी मोठी होत आहे. ती नेहमीच जिंकण्याचा प्रयत्न करते. मी पहिली आले. जरी दुसरं कोणी पहिलं आलं तरी ती म्हणते, नाही, तिने चीटिंग केलीये. मी म्हणते, नाही, ती पहिली आली आहे. मग ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभी राहू शकते. अपयशाची भीती खरी आहे,
तर तुम्ही तरुणांना काय सांगाल जे स्वतःची स्वप्ने पूर्ण करू इच्छितात, यशस्वी होऊ पाहतात आणि कदाचित त्यांना यश मिळत नाही? मी आता थोडं रडणार आहे, चालेल ना? मला कोणीही रडताना पाहिलेलं नाहीये, म्हणून मला थोडं रडू द्या. नक्की रडा. मला वाटतं की रडणं आरोग्यासाठी चांगलंय. अरे मला असं सांगू नका. नाही, ते चांगलं नसतं. आपण त्यावर येऊ. हे पहा, जेव्हा मी 25 वर्षांचा होतो, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सध्या मी त्यापेक्षा फक्त काही वर्षांनीच मोठा आहे, ठीक आहे? तर जेव्हा मी 25 वर्षांचा होतो, एक दिवस मी एके ठिकाणी बसलो होतो. अचानक मला लक्षात आलं की जर मी माझ्या मानसिक प्रक्रियेवरून माझा हात काढला तर माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी परमानंदाने ओसंडून वाहू लागते. अक्षरशः शरीरातील प्रत्येक पेशीतून परमानंद टपकत आहे. आज आपण खूप वैज्ञानिक संशोधन केलंय. जगातल्या आघाडीच्या विद्यापीठांमध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूल, बेथ इस्रायल हॉस्पिटल, जे हार्वर्ड मेडिकलचं शैक्षणिक रुग्णालय आहे, आणि इतर काही विद्यापीठांनी संशोधन केलंय हे दाखवण्यासाठी की मी त्यांना शिकवलेल्या साध्या गोष्टींमुळे शरीरातला आनंदाचा निर्देशांक सामान्यपेक्षा 70% जास्त वाढतो. शरीरातील एंडोकॅनाबिनॉइड्स स्वतःहून सक्रिय होतात. तुम्हाला सतत छान वाटत असतं. मोजमाप हे दाखवतं. मेंदूतला BDNF नावाचा घटक जो सामान्य स्तरापेक्षा 230% जास्त आहे आणि शरीरातला आनंदाचा निर्देशांक 23% जास्त आहे. फक्त 6 आठवड्यांचा सराव केल्याने लैंगिक सुखाच्या वेळी मिळणाऱ्या आनंदापेक्षा 23% जास्त आनंद फक्त इथे बसून. जर तुम्ही तुमच्या आतून असं असाल तर काय काम करत आहे किंवा नाही हा काळजीचा विषय राहत नाही. तुम्ही तुमचं सर्वोत्तम कराल. पण जेव्हा मी 25 वर्षांचा होतो तेव्हा मला जाणवलं की जर मी माझ्या मानसिक प्रक्रियेवरून माझे हात काढून घेतले तर मी परमानंदानं फुटत आहे. मग काही आठवड्यांच्या प्रयोगानंतर मी काय करतोय हे माझ्यासोबत का घडतंय? जेव्हा मला यामागची यंत्रणा समजली की कोणती गोष्ट माझ्या बाबतीत हे घडवून आणत आहे, तेव्हा मी बसून एक योजना आखली. त्या दिवशी जगाची लोकसंख्या 482 किंवा 484 कोटी वगैरे होती. मी खाली बसून भौगोलिकदृष्ट्या जगासाठी एक योजना आखली की 2.5 वर्षात मी संपूर्ण जग आनंदी बनवेन. कारण कोणाला आनंदी व्हायला आवडणार नाही? कोणतीही किंमत नाही, खर्च नाही, पेय नाही, ड्रग्ज नाहीत. फक्त इथे बसा आणि बुम, तुम्ही गेलात. कोणाला हे नको असेल? 2.5 वर्षात मी संपूर्ण जग आनंदी बनवेन. पहा, आता 45 वर्ष झाली आहेत. मी असा आहे. आठवड्याचे 7ही दिवस, 365 दिवस न थांबता दिवसाचे 18-20 तास काम करत आहे आणि काही हजार लोकांना रोज असंच काम करायला लावत आहे. असं असूनही आज लोक म्हणतात की आम्ही 200 कोटींहून जास्त लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. पण जगाबद्दल माझी कल्पनाही नाहीये. आता जगाची लोकसंख्या 850 कोटी झाली आहे. त्यामुळे मला माहिती आहे की मी अपयशी ठरून मरेन, पण मी एक आनंदी अपयशी असेन. हाच माझा सर्वांना आशीर्वाद आहे की तुम्ही एक आनंदी अपयशी ठरलं पाहिजे. Because कारण तुम्ही स्वतःसाठी क्षुल्लक ध्येय ठरवता आणि म्हणता मी ते करून दाखवलं. अरे काय आहे हे? मानवी क्षमतेनुसार जे या जीवनकाळात करू शकत नाही, तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही असं ध्येय ठेवलं पाहिजे जे या जीवनकाळात पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही काही पावलं उचललीत तर पुढची पिढी पुढचं पाऊल टाकेल. तर माझा आशीर्वाद हा आहे की तुम्ही एक आनंदी अपयशी झालं पाहिजे. तुम्ही आनंदी असाल तर मग कसली पर्वा आहे? कोणाला वाटेल की तुम्ही अपयशी झालात, कोणाला वाटेल तुम्ही यशस्वी झालात, तो मुद्दा नाही. हेच आहे. आपण सर्व आनंदी अपयशी ठरूया. होय, तो एक उत्तम मार्ग आहे. चला आपण आनंदी अपयशी बनूया. कारण आपल्याला जे हवंय. कारण मानवी कल्पनाशक्ती आणि महत्वाकांक्षा इतकी आहे की जरी तुम्ही इथे 500 वर्ष राहिलात तरी ती पूर्ण होणार नाही, किंवा 1000 वर्ष. तुमचा मेंदू अगदीच लहान असला तर अपवाद आहे. एक असाच प्रश्न विचारा. तुम्ही किती तास झोपता? तर जवळपास 27-28 वर्ष मी 2.5 ते 3 तासांच्या झोपेवर निभावलंय. पण बरं का, 2 वर्षांपूर्वी मी माझं डोकं 2दा आपटलं. डोकं 2दा फोडून घेतलं. तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर त्यांनी मला खूप सिडेटिव्ह वगैरे दिले, सुमारे 4 महिने. त्यामुळे मला झोपायची सवय लागली आणि आता मी 4.5 तास झोपतो. दिवसावर अवलंबून 4 ते 4.5 तास झोपतो. फक्त एवढंच? फक्त एवढंच म्हणजे काय? 4.5 तास? हा दिवसाचा 4था भाग आहे. मी 9 तास झोपते. ओ, किंवा 8. मग तुम्ही जगणार कधी? नाही, पण नेहमी सांगितलंय की झोपा
आणि विश्रांती घ्या. झोपेत तुमचं शरीर झीज भरून काढतं, बरोबर? सगळे माना डोलवतेत. मुळात तुम्ही तुमच्या शरीराचं नुकसान का केलंय? लोक मला विचारतात, सद्गुरू तुम्ही मोकळं होण्यासाठी काय करता? मी म्हणतो, मी स्वतःला कधी गुंडाळून घेत नाही. मुळात तुम्ही स्वतःला गुंडाळून का घेता आणि नंतर मोकळं करता का बरं? अरे देवा, पण हे खरंय. आपण एवढं का गुंतून घेतोय? ठीक आहे, मी माझ्यापुरतं बोलेन. दिवस संपेपर्यंत तुम्ही खूप थकलेले असता आणि तुम्हाला झोपावंसं वाटतं, आणि 8 तास झोपल्यानंतरही मला आणखी झोपावंसं वाटतं. मग मला उठावंच लागतं. तर मला झोपायला आवडतं. कोणालाही झोपायला आवडत नसतं, कारण जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुम्ही अस्तित्वात नसता. मग त्यात आवडण्यासारखं काय आहे? तुम्हाला तुमचं अस्तित्व आवडत नाही का? त्यामुळे मिळणारी विश्रांती तुम्हाला आवडत असेल. पण जर मी तुम्हाला एक पद्धत शिकवली, जर तुम्ही इथे फक्त 15 मिनिटे बसलात तर तुम्हाला 3 ते 4 तास झोपल्यासारखं वाटेल. जर मी तुम्हाला असं काही शिकवलं तर तुम्हाला ते आवडेल का? हो, नक्कीच. कोणाला आवडणार नाही? मग तुम्ही सगळे तामिळनाडूमध्येच आहात तर येऊन ते शिकत का नाही? नाही, पण मग तुम्ही किती ते किती झोपता? जसं की रात्री 12 ते पहाटे 4? तुम्ही दिवसभर बिजी असता. सॉरी, मी भरकटत चाललीय. नाही, हा संवाद आहे. तुम्हाला हवा तिथे नेऊ शकता. मला फक्त हे माहीत करून घ्यायचंय की झोपण्यापूर्वी डोळे बंद करताना मला असं वाटतं, मी खूप लोकांना हा प्रश्न विचारते की झोप लागण्यापूर्वी तुमच्या मनात सतत कोणता विचार येतो? तो विचार सातत्याने येतो का, की कोणताच विचार नसतो, की ते फक्त नेमकं काय असतं? पहा, हेच मी सुरुवातीपासून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. पहा, जेव्हा कोणतीही मतं नसतात तेव्हा कोणताही विचार सुद्धा नसतो. जेव्हा तुमच्याकडे निष्कर्ष नसतात, आत्ता मी तुमच्याकडे फक्त पाहत आहे, या आलिया भट आहेत वगैरे वगैरे असे विचार करत नाहीये. नाही, फक्त तुमच्याकडे पाहत आहे, बस एवढंच. आणि मला माहीत आहे की तुम्ही एखाद्या निसर्ग दृश्यासारखे आहात. तुम्ही सतत बदलत आहात. मी फक्त त्याकडे पाहतोय. त्यामुळे जर मी एखादं मत बनवलं, त्या अशा आहे तशा आहेत, तर मग माझं मन व्यस्त होतं. मी कोणतंही मत बनवत नाहीये, जे समोर आहे फक्त तेच पाहतोय. ठीक आहे, मी आत्ता काय करते माहितीये का? मी इथे बसलीये, तुमच्याकडे पाहतेय, विचार करतेय. फ्लाईट पकडायची आहे, आता निघावं लागेल. उद्या मी काय करणार आहे? मला या वेळेला उठावं लागेल, असा माझा मेंदू आहे सतत. नाही, तो तुमचा मेंदू नाहीये. तुम्ही तुमचा मेंदू तसा चालवत आहात. मी माझा मेंदू अशा पद्धतीने चालवत आहे. पहा, हे असं आहे, तुम्ही एक वाईट ड्रायव्हर आहात. कार घेऊन तुम्ही प्रत्येकाला धडकत पुढे जाताय आणि म्हणता, माझी कार असंच करते. तुम्ही एक वाईट ड्रायव्हर आहात. हे इतकं सरळ आहे. मी सध्या नीट चालवत नाहीये. नाही, हे फक्त तुमच्याबाबत नाहीये. 90% लोक बहुतेक वेळा काहीतरी फालतू विचार करतात, ज्याच्याशी त्यांचा काहीच संबंध नसतो. जर त्यांना हवा तसा विचार केला असता तर काहीतरी चांगलं निर्माण केलं असतं, स्वतःसाठी आणि इतरांसाठी, नाही का? मी म्हणतोय, मेंदूचा फक्त 5 ते 10% किंवा 15% वापर करून ते इतक्या गोष्टी करत आहेत. जर त्यांनी 100% वापरला तर ते उत्कृष्ट मानव बनतील. प्रत्येक जण. कारण प्रत्येकाला सारखाच मेंदू मिळालाय, वाजवीपणे. सर्वांकडे सारखाच मेंदू आहे. पहा, मला माहित नाही, बहुतेक लोक शहरात राहणारे आहेत. त्यांनी कदाचित वेळ घालवला नसेल. माझ्या जीवनात मी प्राण्यांसोबत खूप वेळ घालवला आहे. छोटे प्राणी जसे की मुंग्या, नागतोडा, मधमाशी यांच्यासोबत राहिलोय. मी त्यांच्याकडे खूप लक्ष दिलंय. ते उत्कृष्ट जीवन जगतात. ते खूप केंद्रित आणि शिस्तबद्ध असतात. त्यांना जे करायचंय तेच करतात. ते त्यांना हवं तेच करतात, जोपर्यंत त्यांच्यावर संकट येत नाही. मानव त्यांना जे हवंय ते करत नाहीयेत. जर त्यांच्याकडे गांडुळाचा मेंदू असता तर ते शांतपणे राहिले असते. त्यांना इतका मोठा मेंदू मिळालाय आणि ते त्याच्याशी झगडत आहेत. तर लोक त्यांच्या मूर्खपणाशी झगडत नाहीयेत, ते बुद्धिमत्तेशी झगडत आहेत, नाही का? मला सांगा, बुद्धिमत्ता हा उपाय आहे की समस्या? बुद्धिमत्ता हा उपाय असायला हवा की समस्या? उपाय? तो असायला हवा, पण प्रत्येक जण त्यातून समस्या बनवत आहे. म्हणूनच संध्याकाळी प्रत्येक जण स्वतःला दारू, ड्रग्ज किंवा अशाच गोष्टीत बुडवून घेतोय. कारण तसं केलं नाही तर ते वेडे होतील. तुमच्या बुद्धिमत्तेनं तुमचं जीवन घडवलं पाहिजे, तुमचा नाश करायला नको, नाही का?
आपल्याकडे असलेली ही सर्वात मोठी गोष्ट आहे, पण ती शत्रूमध्ये रूपांतरित झालीय. बहुतेक मानवांसाठी हा चमत्कार, ज्याला आपण मन म्हणतो, ते दुःख निर्माण करणारं यंत्र बनलंय. मला सांगा, मानवांचं दुःख कुठे निर्माण होतं? चेन्नईमध्ये? हॅलो मानवाच्या मनात की नाही? हॅलो हॅलो हे तुमच्या मनातच तयार होतंय. कशासाठी? तुमचं मनानं तुमच्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी काम करायला हवं, पण ते सतत तुम्हाला त्रास देतंय. लोक येऊन विचारतात, तुम्ही सांगताय की तुम्ही 9 तास झोपताय. लोक येऊन विचारतात, सद्गुरू, झोपायचं कसं? धिक्कार असो. तुम्हाला जर नीट झोपता येत नसेल तर जीवनात काय कराल? जगातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे झोपणं. तुम्ही ते सुद्धा करू शकत नाहीये. ही एक गंभीर समस्या आहे या जगात. दारू, ड्रग्ज, गोळी असं काहीतरी घेतल्याशिवाय ते झोपूच शकत नाही. नाही, एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचं शरीर पुरेसं वापरत नाही आहात. मी जेव्हा केव्हा झोपायला जातो, मी झोपत नाही, मी मरून पडतो. कारण तुम्ही होय. पहा, या सगळ्या गोष्टी, तुमचं शरीर, मेंदू, हे सर्व वापरानं अधिक चांगलं होत जातं. वापरून ते अधिक चांगलं होतं. हो, जर तुम्ही हे स्वर्गात घेऊन जाण्यासाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर माफ करा, ते शरीराला तिथे नेऊ देत नाहीत. मी त्यांना सांगू का की स्वर्गात काय असतं? तुम्हाला माहितीये स्वर्गात काय आहे ते? हो. प्लीज, मला वाटतं या संभाषणाचा शेवट करण्याचा तो एक उत्तम मार्ग असेल. स्वर्गात काय आहे? पहा, हिंदू स्वर्गात जेवण खूप छान असतं. जेवण चांगले? होय. तिथे अक्षय पात्र आहे. स्वतः नल तुमच्यासाठी स्वयंपाक करतो. उत्कृष्ट भारतीय जेवण. दुसऱ्या प्रकारच्या स्वर्गात पांढरे लांब गाऊन घातलेल्या स्त्रिया पाय नसलेल्या ढगांवर तरंगत असतात. जर तुम्हाला तसलं वातावरण आवडत असेल तर तिथे जाऊ शकता. आणखी एका प्रकारच्या, तिथे तुम्ही कौमार्याच्या समस्यांना सामोरं जाल. तुम्हाला तिथे जायची इच्छा असेल, जर तेच शोधत असाल तर तिथे जाऊ शकता. पण एकच गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही इथे मरता, पहा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मरावं लागेल, नाही का? हो ना? स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला मरावं लागेल. जिवंतपणी कोणी तिथे गेल्याचं ऐकलं नाहीये, तर तुम्हाला मरावं लागेल. जेव्हा तुम्ही मरता तेव्हा तुमच्या संस्कृती रीतीनुसार एकतर आम्ही तुमचं शरीर जाळू किंवा ते दफन करू किंवा तुकडे करून ते पक्ष्यांना टाकू. जे काय असेल ते. विल्हेवाट लावण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ते पुन्हा मातीत नेतो. कारण ज्याला आपण आपलं शरीर म्हणतो ते या पृथ्वीचा एक तुकडा आहे, नाही का? आपण जे काही खाल्लंय ते या पृथ्वीचा एक भाग आहे. आपल्याला ते परत करावं लागेल. जर तुम्ही काहीही इको फ्रेंडली केलं नसेल तर हे एक काम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. ते म्हणजे शरीर पुन्हा पृथ्वीला परत करणं. कारण ते एक योगदान आहे. आपण ते घेतलं होतं आणि ते परत केलं पाहिजे. तर तुम्ही तुमचं शरीर इथेच सोडलंय. मग आता तुम्ही त्या चांगल्या जेवणाचं, कुमारिकांचं आणि अशा मूर्खपणाबद्दल काय करणार? तुमच्याकडे शरीरच नाहीये. हो ना? यात काही नवल नाही की त्या नेहमीसाठी कुमारिका राहिल्या आहेत आणि अक्षय पात्र नेहमीच भरलेलं आहे. कारण कोणीही शरीरासह गेलेलं नाहीये. जेवण शिजवून ठेवलंय, ते नेहमी भरलेलंच राहतंय. तुम्ही ते खाल्लं तरच ते रिकामं होणार. मी म्हणतोय, आपण स्वतःशी खूप मोठी बनवाबनवी करत आहोत. हजारो वेगवेगळ्या प्रकारे स्वतःशी खोटं बोलत आहोत. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या जीवनाबद्दल एक गोष्ट करू शकत असाल, इथे उपस्थित असलेले तुम्ही बहुतेक पुरुष आहात असं मला वाटतं. महावीर. त्यांना महावीर म्हटलं जातं. अत्यंत पराक्रमी मनुष्य. त्यांनी लढलेल्या युद्धांमुळे नाही. कारण सर्वात महत्त्वाचं युद्ध जे तुम्ही लढू शकता ते म्हणजे अज्ञानामध्ये केलेली तुमची गुंतवणूक, त्याचा पराभव करणे. जेव्हा मी म्हणतो की मला वाटलं होतं मी प्रत्येकाला आनंदी बनवेन, काय समस्या आहे? कुणाला आनंदी व्हायला आवडणार नाही? पण ज्या प्रकारे त्यांनी आपल्या दुःखात गुंतवणूक केली आहे, तुम्ही त्यांना एखादी महान शक्यता दाखवली तरीही ते जाणार नाहीत. आणि मी तुम्हाला विचारतोय, तुमच्याकडे काही पुरावा आहे का की तुम्ही आधीपासूनच स्वर्गात नाही आहात आणि त्याचा सगळा विचका करत आहात? तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? हॅलो? तुम्ही आधीच स्वर्गात आहात आणि त्याचा विचका करून ठेवत आहात. ही तुमची निवड आहे. तुम्हाला त्याचा विचका करायची गरज नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे ज्या भौतिक सोयीसुविधा आहेत त्या इतर कोणत्याही पिढीला माहीत नव्हत्या. हो की नाही? आपण एक पिढी म्हणून कोणत्याही पिढीकडे या गोष्टी होत्या का? आणि आता आपण अजूनही तक्रार करतोय, कुरकुर करतोय, गुहेतल्या आदी मानवांसारखे. वेळ आली आहे की आपण हे समजलं पाहिजे की आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट, एक लाईट बल्ब जळतोय, त्याची किंमत खूप मोठी आहे इतर प्रत्येक जीवनासाठी. जेव्हा आपल्या जीवनाचं स्वरूप असं आहे तेव्हा किमान आपण अत्यंत कृतज्ञतेने आणि आनंदाने जगलं पाहिजे.
नाहीतर प्रत्येक गोष्ट निरर्थक जरून जाईल. अगदी बरोबर. आज माझ्यासोबत बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपण सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करू शकतो का? तुमच्यासाठी तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला वाटतं आज आपण सगळेच काहीतरी घेऊन जात आहोत. धन्यवाद.